हॅलो. लास्ट लेक्चरमध्ये ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हच्या आपण पाहिलं होतं अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू. आता आपण बघणार आहेत इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन. आपण बघणार आहेत इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन. चेक वेदर द फंक्शन इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. हा पार्ट आपण आधी बघूया. नीट लक्ष देऊन बघा. एखादं फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन आहे का नाही ते चेक करणं म्हणजे काय. जर त्याच्या एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू दिलेल्या एक्स साठी पॉझिटिव्ह येत असेल तर ते फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन येत असतंय. पॉझिटिव्ह म्हणजे उत्तर पॉझिटिव्ह यायला पाहिजे. लक्ष देऊन बघा, इथं साइन मी मुद्दाम लिहितोय. पॉझिटिव्ह आन्सर जर येत असेल तर ते फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन आपण म्हणतो. जर एफ डॅश ऑफ एक्स च्या जागेवर एक्सच्या जागेवर आपण किमती पुट केल्या आणि उत्तर जर मायनस येत असेल, निगेटिव्ह येत असेल, त्यावेळेस त्या फंक्शनला आपण डिक्रीजिंग फंक्शन असं म्हणत असतो. इन्क्रीजिंग फंक्शन, डिक्रीजिंग फंक्शन. आपल्याला असं एफ ऑफ एक्स दिलेलं असतं. एक एक्झाम्पल इथं समजून सांगतोय, लक्ष देऊन बघा. इट इज अवर गिव्हन एफ ऑफ एक्स. वी आर गोइंग टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इट्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इज एफ डॅश ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. Derivative of 1 upon x is minus 1 upon x square. Remember, this is derivative of 1 upon x. 1 upon x is minus 1 upon x square. मग हा मायनस आणि इथला मायनस हे दोन्ही मिळून मायनस मायनस प्लस झालंय. या ठिकाणी असलेला मायनस आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये येणारा मायनस ते प्लस झालेला आहे. इथं आपण डेरिव्हेटिव्हचा एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला यूज केलाय. इथं आपण काय यूज केलं रे, डेरिव्हेटिव्हचा एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला यूज केला. हे मी पुसतोय, लक्ष देऊन बघा नीट. आता काय करायचंय, हे डेरिव्हेटिव्ह आलंय. आपण या ठिकाणी स्टेटमेंट कसं लिहितोय बघा, नीट विचार करा. आर म्हणजे एनी रिअल नंबर असते. आता विचार करा, या एक्स स्क्वेअरच्या जागी मी -1 ठेवलं, 1 ठेवलं, 0 तर नाही ठेवू शकत, इन्फिनिटी होईल ते. मग पॉझिटिव्ह ठेवलं काय, निगेटिव्ह ठेवलं काय, स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणजे ही टर्म पॉझिटिव्ह येणार आहे आणि ती 1 मध्ये मिक्स होणार आहे. म्हणजे आन्सर शुअरली फक्त पॉझिटिव्हच येणार आहे. म्हणून आपण लिहू शकतो, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स बिलॉंग्स टू आर, एफ डॅश ऑफ एक्स इज पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0. म्हणून एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन. सो वी कॅन से दॅट एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन. समजते. अजून एक उदाहरण घेऊया, नीट लक्ष देऊन बघा. एफ ऑफ एक्स मला दिलेलं आहे एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 12x मायनस 16 असं दिलेलं आहे. आणि तो म्हणतोय फॉर ऑल रिअल नंबरसाठी एक्स बिलॉंग्स टू आर. मग आपण काय करतोय बघा, एफ ऑफ एक्स दिलेलं जशाला तसं लिहिलं. याचा डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, इथं 6x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा 6 2 होणार, 12x झाला. 12x चा डेरिव्हेटिव्ह 12 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आता आपण चेक करणार आहेत हे फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे. त्याच्यासाठी आपण सॅम्पल 3 नंबर्स घेत असतो. मोस्टली -1 0 1 घेतलेलं बेस्ट. कॅल्क्युलेशन साठी सोपं. 1 ला कशाने गुणलं तरी तोच नंबर मिळणार आहे. 0 आणि -1 हे 3 नंबर्स सगळेजण प्रेफर करतात. आपणही तेच प्रेफर करायची. इथं कुठलाही ठेवला तरी चालतो, पण -1 0 1 हा बेस्ट. मग आपण या ठिकाणी जिथं जिथं एक्स आहे त्या ठिकाणी -1 ठेवलं. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह 3 झाले. हे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे 12 प्लस 3 27. महत्वाचं आहे तो पॉझिटिव्ह आहे. 0 ठेवल्यानंतर हे 0 फक्त 12 राहिलं. महत्वाचं आहे ते पॉझिटिव्ह आहे. Answer is positive is important for us because that going to decide whether the function is increasing or decreasing. Remember, what is the answer is not important. Whether it is positive or whether it is negative, it is important. मग या ठिकाणी आपण असं क्लिअरली सांगू शकतो या 3 उदाहरणावरनं की एफ डॅश ऑफ एक्स सोडवल्यानंतर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच येतोय. म्हणून आपण म्हणू शकतो फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स f dash of x is positive for all values of x belongs to R. Therefore, we are going to say that f of x is increasing function. कळालं? फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे हे आपण पाहिलं ते थोडं सोपं असतं.
पण फॉर विच व्हॅल्यू द फंक्शन इज इन्क्रीजिंग अँड फॉर विच व्हॅल्यू द फंक्शन इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग हे थोडंसं टफ असतं. हे आपण नीट लक्ष देऊन बघितलं तर आपल्याला समजू शकेल. मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही पूर्ण लक्ष द्या. परीक्षेमध्ये प्रश्न सी सेक्शन मध्ये विचारल्यानंतर इन्क्रीजिंग डिक्रीजिंग इट इज फॉर 3 मार्क्स मोस्टली आस्क्ड. मोस्ट इम्पॉर्टंट आहे म्हणून सांगतोय. लक्ष दिलं सोपं जाणार आहे. पूर्ण लक्ष द्यायचं. एफ ऑफ एक्स आहे ते इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे हे ठरवण्यासाठी जसं आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला होता तो व्हॅल्यू काढायची आहे. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे का स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे त्याच्यासाठी डेरिव्हेटिव्ह काढायलाच पाहिजे. मग डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग साठी एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग काढण्यासाठी एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह यायला पाहिजे. पॉझिटिव्ह असलं तर इन्क्रीजिंग, निगेटिव्ह असलं तर डिक्रीजिंग. मग हे इन्क्रीजिंग असायला पाहिजे म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असायला पाहिजे. म्हणजे या आपण एक एक्झाम्पल घेतलं 7 आणि 3 नंबर मुद्दाम समजायला सोपं जावं म्हणून एक्झाम्पल घेतलेले आहेत. इथं ए आणि बी घेऊन पण सांगता आलं असतं पण व्हेरिएबल कळत नाही कोण मोठा कोण छोटा म्हणून नंबर वरनं सांगतोय. लक्ष देऊन बघा. सो या दोन ब्रॅकेटचा गुणाकार इंटू गुणाकार यायला पाहिजे पॉझिटिव्ह. बघा पॉझिटिव्ह आन्सर येण्यासाठी कसं लागतंय, पॉझिटिव्ह आन्सर एखादं येण्यासाठी पॉझिटिव्ह आन्सर येण्यासाठी एक तर दोघं पॉझिटिव्ह पाहिजेत नाहीतर दोघं निगेटिव्ह पाहिजेत. दोन्ही पॉझिटिव्हचा गुणाकार पण पॉझिटिव्ह येतो, दोन्ही निगेटिव्हचा गुणाकार पण पॉझिटिव्हच येतो. म्हणून 2 केस आपण ठरवू शकतो. सो वी कॅन से टू गेट धिस पॉझिटिव्ह वी हॅव 2 कंडिशन्स. बोथ आर पॉझिटिव्ह बोथ आर निगेटिव्ह. या ठिकाणी बोथ आर पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0 केलं. हे दोघे जण पॉझिटिव्ह आहेत. मग हा -7 इकडे गेला की प्लस झाला, हा -3 इकडे गेला की प्लस झाला. आता कंडिशन कशी ती नीट लक्ष देऊन बघा. एक्स ची व्हॅल्यू 7 पेक्षा ग्रेटर आणि एक्स ची व्हॅल्यू 3 पेक्षा ग्रेटर. आता एखाद्या प्राण्याचं वजन हत्तीपेक्षा जर जास्त असेल तर परत म्हणायचं काम नाही त्याचं वजन उंदरापेक्षा पण जास्त आहे. गरज आहे का? नाही. मग 7 पेक्षा तो नंबर मोठा आहे असं म्हणलं तर पुन्हा म्हणायची गरज नाही तो 3 पेक्षा पण मोठा आहे असं म्हणायची गरज नाही. म्हणजे इथं कोण पुढे येणार आहे, एक्स इज ग्रेटर दॅन 7 असं पुढे आलं. आता दुसऱ्या केसमध्ये इथं काय होतं रे, दोघं पॉझिटिव्ह होते. आता इथं दोघंही आपण निगेटिव्ह घेतलेत. का? कारण लास्ट आन्सर पॉझिटिव्ह यायला पाहिजे. का? कारण एफ डॅश ऑफ एक्स पॉझिटिव्ह असायला पाहिजे. तसं का? कारण फंक्शन इज इन्क्रीजिंग आहे. समजतंय? लेट्स टेक बोथ आर निगेटिव्ह. दोघंही निगेटिव्ह आपण घेतले. आता हे निगेटिव्ह आहे, -7 इकडे गेलं प्लस, -3 इकडे गेलं प्लस. आता लक्ष देऊन बघा, एक्स इज लेस दॅन 7, एक्स इज लेस दॅन 3. आता एखाद्या प्राण्याचं वजन जर उंदरापेक्षा कमी असेल तर पुन्हा म्हणायची गरज नाही त्याचं वजन हत्तीपेक्षा पण कमी आहे. गरज नाही ना, उंदरापेक्षा कमी संपला विषय, हत्तीपेक्षा आपोआपच कमी झालं. तसंच इथं जर तो 7 पेक्षा लेस आहे, जर तो 3 पेक्षा लेस आहे तर 7 पेक्षा लेस म्हणण्याची गरजच उरली नाही. म्हणून इथं कंडिशन पुढे आलेली आहे एक्स इज लेस दॅन 3. इथं कसं होतंय बघा, 2 ब्रॅकेट पैकी एक जण पुढे येते पण स्ट्रिक्टली डिक्रीजिंगला एक केसच बाद होते, आउट होऊन जाते. ते कसं आता आपण शिकूया. जर फंक्शन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असेल तर एफ डॅश ऑफ एक्स निगेटिव्ह असायला पाहिजे. एफ डॅश ऑफ एक्स निगेटिव्ह हा निगेटिव्ह पाहिजे म्हणजे समजा त्याचे हे 2 फॅक्टर्स पडलेले ब्रॅकेट्स आहेत ते निगेटिव्ह असायला पाहिजे. जर मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह यायचं असेल तर त्या दोघांपैकी एक जण निगेटिव्ह असणं कंपल्सरी आहे. मग पहिला निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह अशासारखं काहीतरी असायला पाहिजे. पहिला पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह किंवा पहिला निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह. तसं आपण या ठिकाणी केलं. याच्यामध्ये याला पॉझिटिव्ह याला निगेटिव्ह, इथं याला निगेटिव्ह याला पॉझिटिव्ह असं कन्सिडर केलंय. काय घडतंय लक्ष देऊन बघा. आता -7 इकडे गेला प्लस झाला, -3 इकडे गेला प्लस झाला. कंडिशन कशी मिळाली ते लक्ष देऊन बघ. एक्स इज ग्रेटर दॅन 7, एक्स इज लेस दॅन 3 असा एक नंबर सांगा की जो 7 पेक्षा मोठा आहे आणि त्याच वेळेला तो 3 पेक्षा छोटा आहे. असू शकतो? कसं असू शकल? असूच शकत नाही. म्हणजे द नंबर इज ग्रेटर दॅन 7 and it is less than 3. So it is not possible. This condition is NP not possible condition झाली. म्हणजे इथं एक केसच बाद ठरलेली आहे. इथं दुसरी कंडिशन बघ कशी मिळते ते.
एक्स हे निगेटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे, -7 इकडे गेलं प्लस झालं, हे -3 इकडे प्लस. कंडिशन कशी मिळाली? एक्स इज लेस दॅन 7 आणि एक्स इज ग्रेटर दॅन 3. आपण नंबर लाईन बघतो, त्या नंबर लाईन मध्ये सपोज या ठिकाणी माझ्याकडे 0 आहे, इथं 1 2, या ठिकाणी माझा 3 आहे, 4 5 6, या ठिकाणी 7 आहे. तर वी गेट सम नंबर्स बिटवीन, याच्यामध्ये नंबर मिळू शकतात. इथं मात्र असा नंबर नाही मिळणार जो 7 पेक्षा मोठा आहे त्याच वेळेला तो 3 पेक्षा छोटा आहे. इथं स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग मध्ये याच्यातनं एक कंडिशन बाहेर आली आहे, ही कंडिशन बाहेर आली आहे, याच्यातनं एक कंडिशन बाहेर आली आहे. अशा प्रकारे आपण स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग लिहिणार आहेत. आणि याचा सेट आपण लिहित असताना, याचा सेट लिहित असताना आपण कसा लिहिणार आहेत? नीट लक्ष देऊन बघायचं कसं येते. इथं कसं येणार आहे ते? एक्स बिलॉंग्स टू याच्यापेक्षा ग्रेटर पाहिजे म्हणजे -3 पेक्षा लेस पाहिजे म्हणजे -∞ to 3 युनियन. आता 7च्या पुढे 7 to +∞. अशा प्रकारे आपण याला लिहायला पाहिजे. याच्यामध्ये तो बिलॉंग होणार आहे. 7 पेक्षा मोठे नंबर, 3 पेक्षा छोटे नंबर. अशा प्रकारे आपला आन्सर असणार आहे. सगळ्या जणांना समजतंय कसं लिहिलं ते? आता या ठिकाणी आपण जर बघितलं, लक्ष देऊन बघा प्लीज, नीट लक्ष द्या. या ठिकाणी आपली एक केसच आउट होऊन चालली आहे आणि मग त्याच्यामुळे आपला आन्सर इतकंच राहणार आहे म्हणजे एक्स बिलॉंग्स टू द ओपन इंटरवल 3 to 7 असा आन्सर आपला असणार आहे. दिस इज आवर लास्ट आन्सर. हे जर तुम्ही थोडस पुन्हा रिपीट करून ऐकलं, इन्क्रीजिंगला कशा 2 केसेस आन्सर कसं यायला, डिक्रीजिंगला कशा 2 केसेस, एक केस कशी बाद व्हायली आणि लास्ट आन्सर कसं लिहायचंय, शुअरली तुम्हाला परीक्षेमध्ये इन्क्रीजिंग डिक्रीजिंगचं गणित सोडवता येणार. असं आपण आता जे एक्सप्लेनेशन बघितलं होतं त्याच्यावरचं प्रत्यक्ष एक्झाम्पल आता आपण परीक्षेत जे एक्झाम्पल पडू शकतात तशा टाईपचं एक्झाम्पल बघूया. नीट लक्ष देऊन बघायचंय. क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन दिस फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग और स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. हे बघायचं आपल्याला. मग उत्तरामध्ये आपण एफ ऑफ एक्स घेतलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला, 2x³ चा डेरिव्हेटिव्ह 6x², एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह. या ठिकाणी 30x हे 144x आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. यातला 6 कॉमन निघू शकतं. कॉमन काढल्यानंतर आपल्याला x², इथं -5x, इथं -44 येणार आहे. आता याचे फॅक्टर पाडण्याची वेळ आलेली आहे. फॅक्टर पाडत असताना मल्टिप्लिकेशन ऑफ द फॅक्टर इज 24. असं म्हणलं की काही जण थोडं थांबतात, पॉज येते. नीट लक्ष देऊन बघा. 24 गुणाकार आला पाहिजे असं 24 लिहायचं बिंदास डोळे झाकून कायम. किती नंबर असू दे इथं 1 2 3 4 5 लिहून टाकायचं. 5 पर्यंत तरी लिहायचंच, गरज पडत नाही मोस्टली पुढची 5 पर्यंत लिहायचं. मग विचार करायचा किती येईल रे, 1 कितीला 24 ला, 2 म्हणलं तर किती रे, 12 2 जा, 3 8 जा, 4 6 जा, 5 न डिव्हिजिबल नाही म्हणून त्याचा विषय संपला. आता मल्टिप्लिकेशन 24, इथं लगेच जे साइन असते त्याचा विचार करायचा. सबस्ट्रॅक्शन 5, इथं प्लसचं साइन असलं असतं, ऍडिशन 5 म्हणलं असतं. मायनसचं साइन आहे, सबस्ट्रॅक्शन 5 म्हणणार. मग सबस्ट्रॅक्शन 5 येणारं कोण आहे रे याच्यातलं, हे आहे. मग बिंदास मोठा नंबर आधी लिहायचा, छोटा नंबर नंतर लिहायचा. 8 आणि 3 मधला मोठा नंबर, लार्जर नंबर शुड बी फर्स्ट अँड स्मॉलर शुड बी मायनस. नीट लक्ष देऊन बघा असं लिहिण्याचा काय परिणाम होतो ते. नंबर तर करेक्ट आलेत. आता प्रश्न पडतोय सर साईनचा, माझा खूपदा साईन चुकतोय. अरे बिंदास राहा, लक्ष दे, याला डोकं लावायचंच नाही. इथं जे साईन आहे ते बिंदास तिथं लिहायचं, इथं जे साईन आहे ते बिंदास तिथं लिहायचं. लिहिलं. 2 ठिकाणी साईन द्यायचे होते, एक तर प्रश्नच मिटला. काय, जे इथे आहे तेच इथं लिहायचं, विषय संपला. आता इथं साईन लिहायचे. लक्षात ठेव काय करायचं, इथं प्लस असलं असतं तर सेम साईन, कुठं ते बघ नीट. इथं प्लस असलं असतं तर याचं सेम साईन इथं, इथं मायनस असलं की याचं अपोजिट. प्लस असलं की सेम, मायनस असलं की अपोजिट. आता मायनस आहे म्हणून मी
याच्या अपोजिट म्हणून प्लस साइन लिहिलं. समजलं? आता विषय स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हणलं की एफ डॅश ऑफ एक्स मस्ट बी पॉझिटिव्ह, म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स मस्ट बी पॉझिटिव्ह. नीट लक्ष देऊन बघा, तुम्ही विचार कराल हे दोन ब्रॅकेटच इथं घेतले, 6 कुठं गेलं? अरे 6 तर कॉन्स्टंट आहे ना, ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह होण्याचा काही प्रश्न आहे का? मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह होणं कोणाच्या हातात? ते जिथं एक्स आहे म्हणजे जिथं दोन ब्रॅकेट आहेत. मग या 6चा विचार करायची गरजच नाही, या दोन ब्रॅकेटचाच विचार करून आपण इथं लिहित असतो. त्याच्यावरच आन्सरचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह होणं अवलंबून आहे, 6 वर नाही. 6 इज ऑलवेज 6. त्याच्यामुळे आपण ते दोन ब्रॅकेट इथं घेतले, पॉझिटिव्ह पाहिजे. पॉझिटिव्ह म्हणलं की एक तर ते दोघ जण पॉझिटिव्ह, नाही तर ते दोघ जण निगेटिव्ह. बोथ मस्ट बी पॉझिटिव्ह or both must be negative, then and then the multiplication will be positive. मग आपण काय केलं? दोघं जण पॉझिटिव्ह आहेत म्हणून काय केलं? दोन्ही इथं ग्रेटर दॅन झिरो लिहिलं, मायनस हे तिकडे गेलं की प्लस झालं. थोड्या वेळापूर्वी एक्सप्लेन केलं होतं, जर त्याचं वजन हत्तीपेक्षा जास्त असेल तर परत म्हणायची गरज नाही उंदरापेक्षा जास्त आहे. म्हणजे 8 पेक्षा तो नंबर ग्रेटर आहे तर परत -3 पेक्षा ग्रेटर म्हणण्याची गरज. म्हणजे इथं कंडिशन कुठली येणार आहे रे पुढे? नंबर इज ग्रेटर दॅन 8. त्याच्यानंतर काय रे? दोघं निगेटिव्ह आहेत, हा मायनस साइन इकडे, -8 इकडे गेला प्लस, हा +3 इकडे गेला मायनस. आता या दोघा जणांच्या कंडिशन मधलं जर त्याचं वजन उंदरापेक्षा कमी असेल तर शुअरली हत्तीपेक्षा कमी. तो नंबर जर -3 पेक्षा लेस असेल तर पुन्हा म्हणायची गरज नाही 8 पेक्षा लेस आहे, म्हणून ही कंडिशन पुढे आली. आता इथं लिहिताना नंबर कसा आहे बघ, -3 पेक्षा छोटा किंवा 8 पेक्षा मोठा असा. म्हणजे -इन्फिनिटी पासून -3 पर्यंत आणि 8 पासून इन्फिनिटी पर्यंत या रिजन मध्ये हे जे फंक्शन आहे ते स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे असा त्याचा अर्थ होतो. फॉर दिस व्हॅल्यू दिस फंक्शन इज इन्क्रीजिंग फंक्शन. लेट्स डिस्कस अबाउट द स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. डिक्रीजिंग म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स काय यायला पाहिजे रे? निगेटिव्ह यायला पाहिजे. मग निगेटिव्ह येण्यासाठी एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, पहिला पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह, पहिला निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह, अशी कंडिशन आपण मांडली. आता या -8 ला इकडे प्लस, हा +3 इकडे गेला मायनस. काय दिसतंय बघ? नंबर 8 पेक्षा मोठा -3 पेक्षा छोटा पॉसिबल नसतंय. कळतंय का? पण या ठिकाणी आपण आलो की या ठिकाणी नंबर 8 पेक्षा छोटा -3 पेक्षा मोठा, यस पॉसिबल आहे. म्हणजे याचा अर्थ आपली व्हॅल्यू -3 आणि 8च्या मध्ये असली पाहिजे. त्याच्यासाठी टू गेट द फंक्शन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग वी नीड द व्हॅल्यू ऑफ एक्स मस्ट बी इन बिटवीन -3 to 8. अशा प्रकारे आपल्याला आन्सर लिहायचंय. बोर्डच्या परीक्षेला सी सेक्शन मध्ये येण्याची संभावना जबरदस्त आहे. अजून लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं ते होतं अप्रॉक्सिमेशन. आता आपण बघितलं इन्क्रीजिंग डिक्रीजिंग कसं असतंय ते पण पाहिलं. त्याच्यानंतर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग स्ट्रिक्टली डिक्रीजिंग होण्यासाठी एक्सच्या व्हॅल्यूज काय असायला पाहिजे ते पाहिलं. एकदम सोप्या आणि साध्या शब्दात. असं ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला पुढचा पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सगळे मॅथ्स 2 मधले जे अवघड कन्सेप्ट वाटतात ते सगळे टप्प्याटप्प्यानं एक्सप्लेन करणार आहे. तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा. व्हिडिओ आवडलाय लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा. तुम्ही जितक्या जणांना पाठवणार आहेत तितका माझा उत्साह वाढणार आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ करण्याची मला प्रेरणा मिळणार आहे. सो थँक्यू, बेस्ट लक.